सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव प्रायोजित विशेष वाङ्मय पुरस्काराचे वितरण आता होणार आहे. यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार 2026 सत्ता बदल राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद या ग्रंथासाठी श्री दत्ता देसाई पुणे यांना दिल्या जात आहे. मी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री कौतिकराव ठाले पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं वितरण श्री दत्ता देसाई यांना करावं. पुरस्कार 2026 नाट्यलेखन व मराठी रंगभूमीवरील विशेष लक्षणीय कामगिरीसाठी आदरणीय ज्येष्ठकर्मी श्री अतुल पेठे यांना प्रदान करण्यात येत आहे. यानंतर मी यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्काराचे पुरस्कार्थी श्री दत्ता देसाई सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. प्रथम मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, मंचावरील अन्य सर्व मान्यवर, मंचासमोरील मान्यवर, निवड समितीचे अध्यक्ष आसाराम लोंगटे, तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. ज्या दिग्गजांना तुम्ही हा पुरस्कार दिलेला आहे त्यांच्या लाईनीत पाठीमागं उभं राहण्याची संधी मला याच्यामुळे मिळालेली आहे. यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्य चळवळीतले, महाराष्ट्राच्या उभारणीतले आणि सामाजिक सांस्कृतिक वैचारिक क्षेत्रातले देखील एक दिग्गज असे नेते होते. त्यांच्याबद्दलची टीका टिप्पणी सुद्धा पोटात घेणारी आणि महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वाढलं पाहिजे लोकशाहीचं, प्रगतिशीलतेचं, अशी कळकळ असलेले त्यांच्या नावानं हा पुरस्कार मला मिळालेला आहे. त्याबद्दलही मी आनंद व्यक्त करतो. या पुरस्काराचे अर्थातच जे काही मानकरी आहेत त्याच्यामध्ये माझी सहचारिणी विनया मालती हरी, तिचं नाव विनया देसाई नाही, विनया मालती हरी, आईबाबांचं नाव लावते ती, आणि संसार सांभाळून स्वतःचं एक पूर्णवेळ कार्य सांभाळून सामाजिक राजकीय ती गेली जवळजवळ 45 वर्ष, खरं तर 46 वर्ष सातत्यानं मला आधार पाठिंबा देत आलेली आहे आणि पाठीमागंही लागत आलेली आहे की तू काय नीट केलं पाहिजेस, काय नाही केलं पाहिजेस. त्यामुळं तिचाही याच्यामध्ये वाटा आहे आणि हे केवळ ती बाहेरून करते असं नाही. प्रत्येक पुस्तकाची कल्पना, त्याची मांडणी, त्याचे विषय, त्यातलं आर्ग्युमेंट, त्यातलं बरं वाईट, त्याच्या मुद्रित शोधनापर्यंत सगळं बघण्यामध्ये ती मदत करत असते. आणि दुसरं मला आभार मानायचे आहेत. आता इथे आशिष पाटकर आहे, त्याचे बाबा अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर मनोविकासवाल्यांनी आमच्यासारख्या अत्यंत बोर विषय हाताळणाऱ्या लोकांना, ज्याच्यामध्ये याच्यात इच्छा आहे की नाही वाचायची असे प्रश्न पडत असतील, असं असताना देखील एक प्रकाशक म्हणून त्यांनी जे काही याच्यात सातत्यानं गुंतवणूक केलेली आहे, प्रेमानं केलेली आहे, 10, 12, 13 लेखांचं पुस्तक असं त्यांची योजना होती आणि त्याचं 60 लेखांच्या मोठ्या महाखंडामध्ये केलं. लक्षावधी रुपये गुंतवणूक करणं हेही त्यांनी केलं. आणि सत्ताबद्दल पुस्तक हे जरा गमतीशीर आहे. आता इतकं चांगलं ह्या दोघांनी त्याच्याबद्दलचं काय काय सांगितलं तर पुस्तकातलं मी काय सांगायची गरज नाही, शिवाय तुम्ही विकत घ्यायची चान्सेस जरा शिल्लक राहावेत म्हणूनही सगळं बोलत नाही त्यातलं. पण असं आहे की कर्नाटकाबरोबर महाराष्ट्रातले काही लोक जनसांस्कृतिक चळवळीचं काम करत असताना ज्या काही मांडणी, जे काही कल्पना होत्या, त्याच्यानंतर कोविड काळामध्ये जे काही घरामध्ये अडकणं होतं, फॉर्च्युनेटली मी घरात अडकत नव्हतो, रोज मला होमिओपॅथीवाल्या डॉक्टरकडे जावं लागायचं, त्यामुळे सुनसान पुण्यामध्ये मी रोज फिरत होतो. पण ह्या सगळ्या काळामध्ये मनामध्ये जे काही येत होतं त्याच्याबद्दल मी थोडंसं काही बोललो, 1-2 ठिकाणी, 3 ठिकाणी, 4 ठिकाणी. आणि पीपल्स आयडिया ऑफ इंडिया काय असली पाहिजे त्या काळामध्ये, नुसतं आया भारत टिकवणं हे काय लोकांना आता फार पटणारं नाही आहे. लोकांनी बरं वाईट भारताचं सगळं बघितलं, युवा पिढी पण ते बघते आहे. त्यामुळे जुनं होतं ते टिकवा, आहे ते टिकवा,
याला आता जेनझी पासून सगळीच मंडळी म्हणतील की आम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे पुढे जाणारी पण जुन्याच्या आधारे पुढे जाणारी कल्पना काय, असा सुद्धा प्रश्न मनामध्ये होता. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करताना हे पुस्तक काही 1-2 लेख लिहिले. द पीपल्स पोस्टमध्ये ते 2 लेख आले. मग उत्तम कांबळे असं म्हणाले की अरे हा निदान 10-12 वृत्तपत्रात किंवा नियतकालिकात छापून आला पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी विचार विनिमय झाला पाहिजे. आपलं धाराशिव, आता पूर्वीचं उस्मानाबाद, तिथला सुनील बडोरकर मित्र म्हणाला अरे याची पुस्तिका काढतो, तू लिही. नेहमीप्रमाणे मी लिहायला बसलो आणि अरविंद पाटकर त्याला म्हणाले माझा लेखक आहे, तू कोण पुस्तिका काढणारा. अर्थातच अरविंद पाटकर म्हणाले आम्ही पुस्तिका काढत नाही, त्यामुळे तुम्ही मनात जे काय आहे ते मोठं लिहा. त्यालाही त्यांना पश्चाताप करता येईल एवढं मोठं पुस्तक तयार झालं. असं एकूण हे आहे. त्यामुळे सत्ता बदलचा तो जो काय प्रवास आहे तो मुख्यतः कोविड काळाच्या आग्यामागेचा आहे. त्याच्या आधी मला थोडंसं एक माझं म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेने याचं जे काही कौतुक केलेलं आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करताना थोडंसं सांगायचं आहे. मी वयवर्षी काहीतरी 12, 13, 14 असेल 68-69 मध्ये माझे वडील टेलिग्राफ ऑफिसमध्ये होते आणि इथला इन्चार्ज दर मे महिन्यात 2 वर्ष 2 महिने रजेवर जायचा. त्यांना इथे डेप्युटेशनवर यायचे. त्यावेळेला पहिल्यांदा मी औरंगाबादला आलो. पैठण गेटच्या जवळ कुठेतरी तार ऑफिस होतं. आता तार ऑफिस हा प्रकार महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातूनच नव्हे, जगातून नामशेष झालेला आहे. नंतर मी पुन्हा आंध्रा बँकेमध्ये लातूरला उपव्यवस्थापक म्हणून काम करत असताना इथला शाखा व्यवस्थापक 2 महिने रजेवर गेला, म्हणून त्यांनी मला 83 मध्ये पुन्हा हे ब्रांच बघायला पाठवलं. त्या काळामध्ये इमरतीपासून 2च हॉटेल होती त्यावेळेला, जरा बरं काहीतरी खायला घालणारी. छोटे छोटे लॉज होते. वेगळं होतं औरंगाबाद त्यावेळेला. आता कुठल्याही शहरासारखं होतं तसं झालेलं आहे. पण तेव्हापासून मला औरंगाबादचं माझं नातं आहे, माझं प्रेम आहे आणि लातूर बरोबर पण प्रेम आहे. आणि ज्या मराठवाडा एकेकाळी निजामाच्या अखत्यारीत होता त्या निजामाचं जे काही कॅपिटल आहे तिथली ही मुलगी आहे विनाया मालतिहारी, हैदराबादची. त्यामुळं माझं नातं मराठवाड्याशी सतत राहिलेलं आहे आणि मराठवाड्यांनी माझा हा सत्कार केला त्याच्याबद्दल मला खरोखर मनापासून आभार आहे. म्हणजे मी खरोखर औपचारिक बोलत नाही आहे, मनापासून मला बरं वाटलं. जावयाचा सत्कार म्हणा, काही हरकत नाही. मला हे पुस्तक लिहित असताना थोडंसं मनामध्ये जो आलेला एक विचार होता तो देर इज समथिंग रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क, असं शेक्सपियरचं एक वाक्य आहे. मला वाटतं हॅमलेटमधलं असेल. नाटकवाला बसलाय म्हणून मी नाटकातलं बोलत नाही, मला नाटकं आवडतात, त्याच्या नाटकांना जात नाही म्हणून तो शिव्या घालतो मला, आणि तेही बरोबर आहे. पण 500-525 वर्षापूर्वीच्या ह्या नाटकामध्ये जे डेन्मार्कबद्दल बोललं गेलं होतं ते अख्ख्या युरोपबद्दल, अख्ख्या अमेरिकेबद्दल, अख्ख्या जगाबद्दल आणि अख्ख्या भारताबद्दल खरं आहे हे आता दिसतंय. संपूर्ण सिस्टीम सडणं म्हणजे काय ते त्या काळामध्ये जाणवत होतं. कोविडच्या बद्दल लोक त्याला नैसर्गिक वगैरे मानत होते. मी आणि विनाया आमच्या विज्ञान चळवळीतल्या लोकांपासून डॉक्टरांशी भांडत होतो की हे नुसतं नैसर्गिक प्रकरण नाही आहे, हे वेगळं सडकेपण आहे आणि याच्यामध्ये घातपात अपघातापासून अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. याचं जागतिक पातळीवर मंदीच्या पार्श्वभूमीवर मोठं राजकारण केलं जातंय. त्याचे केवळ आरोग्यावर नव्हे मानसिकतेवर परिणाम होत आहेत. साधे दहशतवादी गट पुरेना झालेत म्हणून आता स्वतः राज्यसंस्थाच दहशतवादी बनवणं आणि जनतेला एका अर्थी दबावाखाली ठेवण्यासाठी हे वापरलं जातंय वगैरे वगैरे. ते काय आपली राजकीय क्षेत्रातली मंडळी, आरोग्य क्षेत्रातली मंडळी असं ऐकतात होय, असं ऐकलं असतं तर कितीतरी बदल झाले असते. ते म्हणायचे हे कॉन्स्पिरसी थिअरी मांडताय तुम्ही. फॉर्च्युनेटली एप्स्टीन फाईलमधून आता ह्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत की काय प्रकारच्या कॉन्स्पिरसी जागतिक पातळीवर केल्या गेल्या प्रत्येक क्षेत्रात. फार्मास्युटिकल्स असतील किंवा जंतूंचा वापर असेल. त्या बॅकग्राऊंडवरती ह्या पुस्तकामध्ये थोडंसं ते देऊन मी पुढं हा विचार केला. 2च मुद्दे त्याच्याबद्दलचे आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. पहिली गोष्ट अशी आहे की हे संपूर्ण संकट एक कुठल्या अर्थी सर्वग्रासी संकट झालेलं हे आपण बघतो आहोत. त्यामुळे हा धर्माचा राजकीय वापर, हिंदुत्वाचा राजकीय वापर एवढा पुरतं मर्यादित नाहीये. याच्यामध्ये संपूर्ण
मनोव्यापारावरती ताबा मिळवणं, राजकारणावरती ताबा मिळवणं, आणि इथे हिंदुत्ववाद आहे, तिकडे पॉलिटिकल इस्लाम असेल, तिकडे ख्रिश्चॅनिटी असेल, श्रीलंकेत बौद्ध धर्म वापरला जाईल, या सगळ्याला केवळ सरंजामी मानणं, मागास मानणं, हे जे आपण करत बसलोय त्यामुळे ते आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. हे तद्दन अत्याधुनिक अशा प्रकारचं वित्त भांडवलाशी जोडलेलं, कॉर्पोरेटशी जोडलेलं आधुनिक राजकारण विचारसरणी आहे. हे जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत मोदींना आणि भागवतांना आपण काहीतरी जुनाट मानत बसतो, तोपर्यंत ते आपल्या डोक्यावरून पार जात राहणार आहे. त्यामुळे भांडवलशाहीच्या या टोकाच्या अवस्थेमधलं हे राजकारण आहे, हे आपल्याला समजून घेण्यासाठी मदत व्हावी असा हा या पुस्तकाचा एक हेतू आहे. आणि तेच जातीबद्दल पण आहे. 300 वर्षापूर्वीची जात नाही आहे, जात आहे, पण जातीचं, धर्माचं जे व्यापारीकरण झालेलं आहे, जे भांडवलीकरण झालेलं आहे, जे स्पर्धात्मक रूप त्यांनी घेतलेलं आहे, त्यानं जे आपल्या जीवनावरती ताबा मिळवलेला आहे, त्याचा शोध घेणं हे सुद्धा अत्यावश्यक झालेलं आहे. आणि हे करताना आपल्याला असं दिसतंय की या सगळ्या गोष्टी ज्या सत्ताकारणाशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्या सत्ता रचना बदलणं म्हणजे काय, याची जुनी समीकरणं पण बदलायला पाहिजेत आता आपल्याला, ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात. विचार चौकटच आता बदलून टाकलेली आहे, आणि ते काम वेगवेगळ्या माध्यमातून होतंय. पण मला असं वाटतंय, कदाचित ही माझी समज तोकडी असेल, की याचं प्रतिबिंब सामाजिक क्षेत्रामध्ये थोडंफार आहे, सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसेल, जे काही संस्कृतीच्या क्षेत्रात काम करतायत याचं थोडंसं वैचारिक पातळीवर प्रबोधनात दिसेल, पण याचं प्रतिबिंब राजकारणात आपल्याला पडताना दिसत नाही. राजकारण बऱ्यापैकी प्रगतिशील सुद्धा जुन्या चौकटींमध्ये आजही अडकलेलं आहे. अत्यंत प्रामाणिकपणाने ते काम चाललेलं आहे. परिवर्तनवाद्यांकडून प्रचंड ते त्याग करतायत, परंतु चौकटी ज्या जुन्या आहेत त्या नव्या चौकटींकडे कसं गेलं पाहिजे याचा शोध घेण्याची आत्ता आपल्याला गरज आहे. आणि ही एक केवळ भारतीय गरज नाही, जागतिक गरज बनलेली आहे. पण भारत एक उदाहरण म्हणून या पुस्तकात घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी एक चर्चा 77 जगाची पण केलेली आहे. 77 मध्ये जो भाग येतो तो असा आहे की काहीतरी फेक नॅरेटिव्ह, डीप फेक नॅरेटिव्ह, फसवी, प्रचार, यातून जे सत्य नाही ते सत्य तुमच्या डोक्यावर मारणं वगैरे वगैरे, हा एक भाग आहे. पण तेवढंच जर आपण बघितलं तर आपली पण गोची आहे. फक्त तेवढंच नाही आहे. सत्य म्हणजे काय, याला आता पुन्हा एकदा भिडावं लागतं. सत्य हे एखाद्या कांद्याच्या म्हणजे कंद असतो का, की ज्याचे आपण पदर उलगडत गेलो आणि आत एक सत्य नावाचा कंद आहे, तो मला भेटला. ही आध्यात्मिक कल्पना आहे सगळी, की मी शोध घेतो आणि कुठेतरी सत्य नावाची एक स्टॅटिक स्थिर गोष्ट आहे, तिचा मी मला काय म्हणूया साक्षात्कार होतो, अनुभूती होते, आणि मग मी पुढे जातो. ही सत्याची कल्पना पण मागं पडलेली आहे. ही उदारमतवादी आणि यांत्रिक विज्ञानवादी कल्पनेतून आलेली सत्याची कल्पना आहे, किंवा ही आध्यात्मिकतेतून आलेली सत्याची कल्पना आहे. सत्याची खरी कल्पना जर विज्ञाननिष्ठ पायावर बघायची तर गतिमान आहे. बुद्ध काळापासून गतिमान सत्याविषयी बोललं गेलेलं आहे, असं नाही की भारतात ते बोललं गेलेलं नाही आहे. आणि 77 जगाची जी मांडणी करणारे गंभीर विचारवंत आहेत, ज्यांचं नातं उत्तराधुनिकतेशी पण येतं, की सत्य हे गतिमान असतं, सत्य हे व्यवहार आणि सिद्धांतांशी जोडलेलं असतं, सत्य हे पुन्हा पुन्हा शोधावं लागतं, एवढंच नव्हे ते घडवावं लागतं, आणि हे घडवण्याचं काम कोण करतं का आणि कोण करत नाही याच्याशी त्याचं निगडीत आहे. ही सत्याची कल्पना आपण जोपर्यंत समजून घेत नाही, तोपर्यंत गांधीजींचे सत्याचे प्रयोग कळत नाहीत, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर काय सत्य भारताचं सांगू पाहत होते ते कळत नाही, तोपर्यंत भगतसिंग आणि मार्क्सवादी सत्याच्या थिअरी अँड प्रॅक्टिसचं डायलेक्टिक्स काय सांगतात ते समजू शकत नाही. आणि ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला भारत कळणं, आपण स्वतः कळणं आणि बदलणं हे दिशा पकडता येत नाही असं मला जाणवलं. आणि म्हणून मी ह्या पुस्तकामध्ये ते मांडायचा प्रयत्न केला की ह्याला तोंड फुटलं पाहिजे, आणि हे वास्तवातलं सत्य पकडण्याचे जे सगळे व्यवहार चाललेले आहेत त्याच्याशी आपलं नातं जुळलं पाहिजे. शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. आत्ता झालेलं काय आहे तर आत्ता व्यवहारवादानं आपल्याला आपली पकड घेतलेली आहे. व्यवहारवाद इतका पोचलेला आहे की आई बापांना लेकरू हे सुद्धा व्यवहाराचं साधन वाटायला लागले.
ते जन्मण्यापूर्वी मी गर्भसंस्कार केले पाहिजेत, ते जन्मल्यानंतर मी त्याला जपानीच्या शाळेत घातलं पाहिजे, त्याला या व्यायामशाळेत घातलं पाहिजे, म्हणजे त्या 3.5 वर्षाच्या लेकराला 10 ठिकाणी किंवा 8 ठिकाणी गुंतवलं पाहिजे. हा व्यवहारवाद आहे. हेच देशाबद्दल चाललेलं आहे, हेच राजकारणाबद्दल चाललेलं आहे. सर्व राजकीय पक्ष एकेकाळी जे आदर्शवाद मानत होते ते सुद्धा कळत न कळत व्यवहारवादामध्ये आलेले आहेत. त्यांचा पराभव हिंदुत्ववाद्यांनी केला हे सेकंडरी आहे. त्यांचा पराभव त्यांनी स्वतः व्यवहारवादानी करून घेतलेला आहे, ही पहिली गोष्ट आहे. ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत पुन्हा गांधी कळणार नाहीत, भगतसिंग कळणार नाही, बाबासाहेब कळणार नाहीत, फुले कळणार नाहीत, तुकाराम कळणार नाही, कोणीच कळणार नाही. त्यामुळे व्यवहारवाद हा गेल्या 20-30 वर्षात का प्रभावी झाला याचा संबंध बाजारवादी जागतिकीकरणाशी आहे. बाजारवादी जागतिकीकरणाने आपल्याला इतकं सुमार करून टाकलेलं आहे. बाजार हा काहीतरी गुणवत्तेला पुढे नेतो हे भंपक आहे. 19व्या शतकामध्ये ते थोडंसं खरं असेल, भारतामध्ये भांडवलशाही उदयाला आल्यावर थोडा काळ ते खरं असेल, काही बाबतीत खरं असेल, पण गेल्या 40-50 वर्षामध्ये बाजारवादानं तद्दन व्यवहारवादाला इतकं पोचलेलं आहे की सर्व शाखा जीवनाच्या या त्याच्याखाली गेलेल्या आहेत आणि म्हणून एवढं सुमारीकरण झालेलं आपल्याला दिसतं सर्व क्षेत्रामध्ये. त्याचंच प्रतिबिंब राजकारणातही दिसतं. अशा वेळेला व्यवहारवादाच्या पलीकडं अमूर्त आदर्शवाद मी म्हणत नाही, प्रत्यक्ष जीवनातून वर येणारे आदर्श घेऊन जाणारा आदर्शवाद जो आहे त्याला पुन्हा एकदा आपल्याला रिव्हाइव्ह करायची गरज आहे. आणि ती रिव्हाइव्ह करताना मगाशी त्यांनी जसं उल्लेख केला 1920 ते 30 100 वर्षापूर्वीचं जे दशक होतं ते ही कलाटणी देणारं दशक होतं. बाबासाहेब असतील, आंबेडकर असतील, भगतसिंग असतील यांनी जी कलाटणी दिली ब्राह्मणेतर चळवळ आहे. आता ही कलाटणी पुन्हा एकदा आपल्याला कशी देता येईल, त्याच्यामध्ये स्त्रीवाद, बहुजनवाद, पर्यावरणवाद हे कसे आपल्याला मदत करतील. पर्यावरणवाद हा फ्रॅगमेंटेड विखंडित जीवनाच्या पलीकडे जाऊन एक समग्र विश्व आणि मानवाचं नातं जोडणारी वैज्ञानिक मांडणी देणारी एक संधी आपल्या समोर मांडतोय, ज्याच्यामध्ये कला आणि संस्कृती, भावना आणि विवेक, विचार आणि व्यवहार अशा फारकती नाही आहेत. त्यांचं स्वायत्त पण आहे, पण तरी सुद्धा त्यांचं एकमेकाशी काय नातं आहे हे लक्षात घेऊन एक नवं सांस्कृतिक राजकारण, विकासाचं नवं राजकारण आणि लोकशाहीचं नवं राजकारण ही आत्ताची आपली गरज आहे. संविधान बचाव नव्हे, बचावात्मक पातळीवर काहीच कधी टिकत नसतं. संविधान बढाव, संविधान घेऊन आम्हाला एका नव्या समाजाकडे जायचं आहे. आणि बाबासाहेबांना जर नीट वाचलं तर बाबासाहेब म्हणालेले आहेत, मला जे म्हणायचं ते संविधानात सगळं आलेलं नाही आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये जाऊन बघितलं तर दिसतंय प्रत्येक थोर व्यक्तीनं उदारमतवादी लोकशाहीबद्दल गांधीजी नाराज होते. उदारमतवादी लोकशाही आता आणि तिचं दिवाळं काय वाचतंय ते दिसतंय. लोक काय म्हणतायत, लोकशाहीचं दिवाळं वाचतंय, चूक. लोक काय म्हणतायत, भारतीय लोकशाहीचं दिवाळं वाचतंय, चूक. अमेरिकेतल्या सुद्धा लोकशाहीचं दिवाळं कसं वाचतंय ट्रम्प दाखवतोय रोज. युरोपातल्या लोकशाहीचं किती दिवाळं वाचतंय रोज दिसतंय. म्हणजे हा लोकशाहीचा पराभव नाही आहे, एका विशिष्ट लोकशाहीच्या आवृत्तीचा, विशिष्ट प्रकाराचा तो दिवाळखोरपणा आहे. लोकशाहीला पुढच्या टप्प्यावर नेण्याची मागणी आहे लोकांची. म्हणून लोक ज्या वेळेला तिकिटासाठी रडत होते ना परवाच्या निवडणुकीत, त्यावेळेला आपण हसत होतो. पण माझं असं म्हणणं आहे, आम लोकांना, आम स्त्रियांना, तरुणांना, तरुणींना, बचत गटातल्या बाईला, शेतमजुराला, मला सुद्धा त्या संसदेमध्ये जावायला पाहिजे, मला सुद्धा विधानसभेत गेलं पाहिजे, मला सुद्धा प्रतिनिधी मंडळात गेलं पाहिजे, मला कार्यकारी मंडळात गेलं पाहिजे असं का नाही वाटलंच पाहिजे. आणि ते व्यक्त करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची टिंगल करून भागणार नाही आहे. त्यांच्या या रास्त आकांक्षांना जमातवाद आणि भांडवलवाद, व्यापारवाद पूर्ण विकृत करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला याच्या पकडीतून बाहेर नेणारी पण यांच्या आकांक्षांना खऱ्या अर्थानं पुढे नेणारी लोकशाही कशी न्यायची. आणि म्हणून त्यातला मुद्दा असा आहे, आता सगळ्या परिवर्तनवादी राजकीय पक्षांनी आम्ही तुम्हाला अमुक करून देतो ही भाषा बंद केली पाहिजे. मी जरा उद्धटपणा करतोय, मी जरा आकाशातलं बोलतोय, पण मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांनी आता तुम्ही नेते बनणार आहात, तुम्ही प्रत्येक सत्तास्थानावर असणार आहात, त्याच्यासाठी फॅसिलिटेटर, नवी कल्पना जी आहे जगातली. आता देर आर नो प्रीचर्स, उपदेशक नाही आहेत, देर आर नो टीचर्स. आता शिक्षकांची सद्दी संपलेली आहे. आता मुलं मुली स्वतः शिकताना त्यांना फॅसिलिटेटरची गरज असते.
आम जनता भारतातली, महाराष्ट्रातली या टप्प्यावर आलेली आहे. तिला राजकीय उपदेशकांची, राजकीय शिक्षकांची गरज नाही आहे, तिला राजकीय फॅसिलिटेटरची गरज आहे. ती पुढे जाऊ शकते आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी असं म्हटलं पाहिजे की आम्ही तुम्हाला मदतीला उभे आहोत. कार्ल मार्क्स ज्या वेळेला एज्युकेटर्स मस्ट बी एज्युकेटेड फर्स्ट असं म्हणाला होता आणि सर्वहारा क्रांतीचे अग्रदल म्हणाला होता, त्यावेळेला तो त्या अर्थी म्हणाला होता. गांधीजी लास्ट मॅन म्हणतात ते तेच आहे. बाबासाहेब आंबेडकर एका समग्र लोकशाहीबद्दल बोलतात आणि जमात सत्ताधारी झाली पाहिजे असं म्हणतात. एकटे आठवले किंवा आणि कोणी नव्हे. त्यावेळेला जमात सत्ताधारी होणं म्हणजे काय, याच्यामध्ये जी ही संपूर्ण लोकशाहीची कल्पना आहे ती उजागर करण्याचा काळ आलेला आहे. आणि त्याच्यासाठी लढणारे लोक JNU मध्ये पोरं आहेत, दिल्ली विद्यापीठात आहेत, रोहित वेमुला आहे, CA-NRC विरुद्ध लढणारे केवळ मुस्लिम महिला नाही देशभरातले लोक आहेत, किसान आंदोलन आहेत. आणि आपल्याला असं दिसतं की लोक पुन्हा एकदा आंदोलन करणं, बोलणं या दिशेने जात आहेत. आपण जर दुसरं प्रबोधन या राजकारणाशी जोडून घेतलं आणि राजकारणांनी जर याच्याशी जोडून घेतलं तर नवीन गोष्टी नक्की घडतील असं मला वाटतंय. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.